कारण भारतामध्ये सध्या देशभर उष्णतेची तीव्र भीषण अशी लाट आपल्याला जाणवतेय आणि जगामधल्या सर्वाधिक तापमानाच्या 100 शहरांमध्ये एकट्या भारतातली 95 शहर आहेत। शहर आणि ग्रामीण भागामध्ये तापमानाचे रोज नवनवे विक्रम घडतायत आणि अकोल्यामध्ये काल जगातलं सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पश्चिम विदर्भामधल्या अमरावती, यवतमाळ आणि वर्ध्यामधला पारा हा 45 अंशांच्या पुढे गेलाय। तर देशामध्ये महाराष्ट्र सगळ्यात उष्ण, सगळ्यात गरम राज्य बघायला मिळतंय। 20 पेक्षा अधिक शहरांमधला पारा हा 40 अंशांच्या पुढे गेलाय। बातमी आहे विदर्भामधल्या उष्णतेच्या लाटेच्या संदर्भातली, कारण उष्णतेच्या लाटेमध्ये संपूर्ण विदर्भ हा होरपळतोय। नागपूरमध्ये विचार केला तर तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केलाय आणि यामुळे नागपूरमध्ये सकाळी 11च्या नंतर घराबाहेर पडणं हे अवघडच होऊन बसलंय। दरम्यान या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानामध्ये पाण्याचे मीट्स लावलेत। त्यामुळे बाहेरच्या तापमानाच्या तुलनेने दुकानाच्या आतमध्ये 7 ते 8 अंश सेल्सिअस तापमान कमी व्हायला मदत होतीये। त्यामुळे ग्राहकांना देखील काहीसा दिलासा मिळतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू असून नागपूरचा पारा हा जवळपास 45 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या काळजीसाठी अशा प्रकारे तुषारांचे फवारे दुकानामध्ये लावलेले आहे, जेणेकरून जे ग्राहक काही माल खरेदी करायला येतात तेव्हा त्यांना त्रास होऊ नये। आपण बघू शकतो की धरमपेठ परिसरामध्ये हे जे फरसांचं दुकान आहे, इथे सकाळपासून अशा प्रकारे तुषाराचे फवारे लावण्यात आलेले आहे आणि येणारे जे ग्राहक आहे, कारण की हे छोटेखानी रेस्टॉरंट आहे, त्यामुळे येथे येऊन ग्राहक काही खाद्यपदार्थ खातात, त्यामुळे बराच वेळ त्यांना इथे घालवावा लागतो। त्यामुळे ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून इथे अशा प्रकारे उपाययोजना केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुभाष मिष्टान्न भंडारमध्ये मी गेल्या 30 वर्षापासून येतोय आणि इथल्या प्रत्येक पदार्थाची चव मला अत्यंत आवडते आणि याच्यासोबत त्यांनी हे जे कस्टमर्सच्या सोयीकरता केलं आहे हे त्यांचे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि मी सर्व त्यांच्या ग्राहकांतर्फे त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्याकरता ही सोय केली। आपण बघू शकतो की सिनियर सिटीजन आहे काका देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आत्ताच तुम्ही समोश्याचा आस्वाद घेतलेला आहे, तुषार इथे लावलेला आहे, थोडं वातावरणाचा गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, थंडगार वाटतं का आतमध्ये? वाटते ना। आणि नागपूरमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळे उपाय केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामध्ये धरमपेठ भागामधलं हे जे फरसांचं दुकान आहे, या फरसांमध्ये तुषार लावून एक प्रकारे ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। वर्ध्यामध्ये उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत आणि वर्ध्याच्या तापमानाने उच्चांक गाठलाय। 46.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची पातळी गाठण्यात आलेली आहे। एप्रिलच्या अखेर हा पारा 46 अंशांच्या पार गेलाय। गेल्या 7 वर्षांमध्ये झालेली झाडांची कत्तल आणि वाढतं सिमेंटीकरण या बाबी या तापमान वाढीला कारणीभूत ठरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। सततच्या वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झालेत। वर्ध्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। वर्धा जिल्ह्यात तापमानाने आता उच्चांक गाठलेला आहे। वर्ध्याचं तापमान जे आहे ते 46.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलेलं आहे। वर्ध्याच्या तापमानामध्ये सतत होणारी वाढ हे कशामुळे होते याचं नेमकं कारण काय, अशा प्रकारच्या चर्चा आता नागरिकांमध्ये रंगलेल्या आहेत। विशेषतः विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात अमरावती, चंद्रपूर, अकोला हे जिल्हे बऱ्याचदा तापत आलेले आहेत, त्यांचा पारा हा मोठ्या प्रमाणात राहिला, वाढत राहिला। पण आता अलीकडे मात्र वर्धा जिल्ह्याचं तापमान हे सतत वाढताना दिसतं। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवस 45 अंश सेल्सिअस तापमान सतत राहिलं, आता तर उच्चांक गाठत हेच तापमान 46.4 अंश सेल्सिअस इतकं झालेलं आहे। मे, जून हे जे तापणारे महिने आहेत, या तापणाऱ्या महिन्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहील का असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय आणि असेच तापमान जर कायम राहिले तर नागरिकांना आणखी उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या बसणार आहे। हा उन्हाचा फटका बसू नये यासाठी सुद्धा आता सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 10 वर्षांमधल्या विक्रमी अशा तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्याचा पारा 46 अंशांपर्यंत नोंदवण्यात आलाय। उष्णतेची ही लाट येत्या 30 एप्रिल पर्यंत कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाचा आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मागील 10 वर्षातील सर्वाधिक विक्रमी तापमानाची नोंद जी आहे ते यवतमाळ जिल्ह्यात झालेली आहे। 46 अंश तापमान जे आहे तो पारा जो हा
यवतमाळ जिल्ह्याचा झालेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून हवामान विभागाने उष्णतेची लाट येण्याची संकेत दिले होते। त्यानुसार जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून 43 अंश, 44 अंश, 45 अंशावरती गेलेला पारा हा आता 46 अंशावरती पोहोचला आहे। त्यामुळे उष्णतेची लाट जी आहे त्या इथे दिसून येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्यात ह्या गेल्या दशकभरातील हे सर्वाधिक उष्णतेचं तापमान जे नोंद करण्यात आलेली आहे। मे महिन्यात जो जे तापमान असायला पाहिजे तेच तापमान एप्रिल महिन्याच्या शेवटी दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांनी जे कामे जे आहे ते सकाळच्या सत्रात आटपावी, डोक्याला बांधून निघावे, थंड पाण्याचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। अमरावतीमध्ये उन्हाच्या तीव्र अशा झळा जाणवत आहेत आणि जिल्ह्यामध्ये काल तापमानाचा पारा 46 अंशांच्या पार गेला। त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात आलं। अमरावतीचा कालचा उन्हाचा जो पारा आहे तो 46.8 होता। त्यामुळे जवळपास 47च्या आसपास उन्हाचा तडाखा काल अमरावतीमध्ये पाहायला मिळाला। एकंदर विदर्भामध्ये जर पाहिलं तर 44 पार हा उन्हाचा पारा झालेला आहे। अमरावती आणि अकोलामध्ये तर उष्णतेची कहरच जणू काही आलेला आहे आणि आज 44-45च्या जवळपास आहे आणि दुपारी हा पारा जवळपास 47च्या जवळपास जाईल असा अंदाज आहे। त्यामुळे जे लोकांची जे आहे ते कल आहे तो लस्सी असो, लिंबू पाणी असो, उसाचा रस असो, ताक असो याकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी लस्सी मिळते आणि लस्सी पिण्यासाठी जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही ग्राहक आहे, काय सांगाल 47च्या जवळपास उन्हाचा पारा झाला? सर तापमान खूप तपत आहे आणि बाहेर फिरणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि सकाळपासून आम्हाला सकाळी फिरावं लागते। त्याच्यामुळं खूप म्हणजे उन्हाचा पारा वाढलेला आहे, त्याच्यामुळे कसं बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे। बघू शकता की जे शीतपेय आहे, लस्सी असो, उसाचा रस, लिंबू पाणी याकडे जो कल आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळते। उन्हाचा तडाखा आहे आणि हवामान खात्याने सुद्धा आवाहन केलेलं आहे, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आवाहनसुद्धा केलेलं आहे। त्यामुळे लस्सी असो, लिंबू पाणी आणि हे बाहेर जर पडले तर तुम्ही याचं सेवन करा, जेणेकरून तुम्हाला उन्हापासून बचाव होईल। कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती।